स्थायी समितीच्या अगोदरच भेटू. नक्की नक्की भेटू. एवढं चांगलं झालं ना. नाही हा महत्वाचा बजेट होता आणि सुरळीत पार पाडलं. पगार वाढवला 10 लाख. नाही निधी चांगला ठेवला गेला. कसं खरं म्हणजे ना हे नगरसेवकांना मिळायला पाहिजे म्हणजे ते एमर्जन्सी वार्डात काही करता येते असं. एक मी सर्वे केला मला पर्यावरण संदर्भात. त्यांचा रिपोर्ट असायला की येणाऱ्या 10 वर्षात कमीत कमी 1000 ते 2000 लोकांना या डायबिटीस मुलांना कॅन्सर होणार. एवढा वाईट पॉलिटिक्स त्याच्यात आहे. हे फार चांगला मुद्दा आहे कारण महापौर साहेबांचं पण खूप लक्ष आहे याच्यावर. त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं कारवाई करण्यासाठी. आपण कारवाई सुरू पण केली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक इश्यू होता की ऍज पर लॉ आपल्याला एमपीसीबी ला लिहावा लागतो. एमपीसीबी वाले कधी येतात कधी नाही येतात. तो आम्ही त्याच्यामध्ये एक तोडगा असा काढला आहे की पब्लिक हेल्थ हे महापालिकेचा विषय आहे आणि पब्लिक हेल्थचे हेड खाली आयुक्त म्हणून मी कारवाई करू शकतो आणि दंडात्मक कारवाई पण करू शकतो, सीलची पण. तर तसे आदेश मी पर्यावरण विभागाला पण दिलेले आहेत. त्यांची टीम रात्री पहाटे कधीही जाऊन इन्स्पेक्शन करणार आणि पाहिजे असेल वाटलं असेल तर कारवाई किंवा सील पण करणार. फक्त तिथे आपला सहकार्य मला लागणार आहे. थोडी पाणी होता कामा नाही. विधी विभागात थोडी पाणी होतं. नाही आता मी नाही ते बोलतो ना थोडी पाणी होतं. फक्त थोडी पाणी होतं. काही होत नाही कारवाई. आपल्या अधिकारी पैसे खातात आणि तोडून देतात. चेंबर नगरसेवक अपने देश के लोग हर ग्रामीण रहने लगा है. वहाँ पर चेंबर जेल से बदल में लगा के इसको बढ़ाया जाए. चेंबर कारवाई करायचा अधिकार दंड करायचा अधिकार तुम्हाला आहे. पण तो दंड जो आहे ना तो फार महापौर नका करू. मग काय होतंय सर तो दंड तुम्ही 1,50,000 असं करा तर मग तो पुन्हा सायडिंगवाला तसंच करताय. ते विधी विभागाची चर्चा करून लोकांच्या आरोग्याविषयी याला जास्तीत जास्त एक केस 5 लाखावर, दुसरी केस 10 लाखावर, तिसरी केस लायसन्स सस्पेंड करा. 5 लाखापर्यंत दंडाची सुरुवात कराल ना तुम्ही तर निश्चितच या प्रदूषणाला आळा येईल. सर कसं माहिती का तो वर्षापोटी जर 35 लाख जाते तुम्हाला तो वाटत अपेक्षित करा ना. तेव्हा लिहा तुम्ही एवढं नाही ना. 5 लाखाचं ठेवा फक्त. जी पुढं 30 लाख आहेत ना ते पुढं घेता पुढं हे कुठं कमी पडतील तिथं काय आपलं एक क्लिअर करतो. मानधन आणि पगार मध्ये फरक असतो. दुसरी गोष्ट जी आपण मानधन ठरवतो ते शासन निर्णयाप्रमाणे आपण स्वतः ठरवत नाही. म्हणजे तुम्ही मानधन आणि पगारचं कंपॅरिझन केलं. पगारमध्ये बरेच सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स पण येतात. पीपीएफ वगैरे सगळं येतात. म्हणून जास्त तर तिथे मिनिमम वेज ऍक्ट लागू होतो. मानधनसाठी ते लागू नाही. हे त्याचे लॉजिकल रिझन आहे. तर आपल्याला मानधन वाढवायचे असेल प्लीज शासनाला पत्र पाठवा. आपण 10 लाख 15 लाख जे तुम्हाला पाहिजे पण नगरपालिकेच्या वतीने नगरसेवकाच्या वतीने. पुस्तक क्रमांक 16 कर्मचारी सभासद प्रशिक्षण 10 लाख. मालमत्तांचा व वाहनाचा विमा 50 लाख. आज बजेटची जी मीटिंग झाली आणि चांगल्या पद्धतीने झाली. शहराच्या विकासाचीच कामं झाली आणि खूप चांगल्या चर्चा झाल्या आणि सुखरूपपणे बजेट हा आमचा पार पाडला. म्हणून मी माझ्या सगळ्या नगरसेवकांना मी धन्यवाद देतो का त्यांनी हा बजेट आज चांगल्या पद्धतीने भिवंडीच्या विकासासाठी जे निर्णय घेतले ते खूप चांगले घेतले. हो अगदी खरं आहे. प्रशासनाच्या बाबतीत खरोखरच आता ठीक आहे. आता 3 वर्षानंतर पुन्हा आम्ही इथे आलेलो आहोत. 3 वर्ष त्यांच्यावर कुठला प्रेशर नव्हता. आज माझे सगळे नगरसेवकांनी खूप चर्चा केली सगळ्या विषयांवर. आता ते लाईनीवर येणार सगळं आणि आमचे कमिशनर साहेब खूपच चांगलं सहकार्य करत आहेत आणि त्यांचंही एक धोरण आहे का या शहराचा चांगला विकास व्हावा.
आज माझ्या सगळ्या नगरसेवकांनी सपोर्ट दिला. कमिशनरांना पूर्ण म्हणजे समोरून सांगितलं का आम्ही डेव्हलपमेंटसाठी तुमच्याबरोबर आहोत. आमचे कमिशनर साहेब पण खुश झाले. नक्कीच त्याचा आम्ही पाठपुरावा करणार. शहराच्या दृष्टीने ते खरोखर हानिकारक आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा करणार. उपाय काय, हे ते बंद झालेच पाहिजेत. याच्यामुळे आपल्या डेव्हलपमेंटमध्ये फार शहराचा विकास चांगला होणारच नाही. कारण तो कुठेही कसाही बांधेल, त्याला परमिशन नसतो आहे. मी आपल्या माध्यमातून हे लोकांच्या हे सांगतो आहे की याच्यापुढे, आता मला महिनाच झालेला आहे, याच्यापुढे अजून पिक्चर बाकी आहे. आणि लक्षात मी स्ट्रिक्ट ह्या गोष्टींवर निर्णय घेणार आहे ठामपणे. आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर इंटरफेअर केला किंवा कोणी काय केलं त्याच्यात, तर त्याला घरी बसावं लागेल. हे आपल्या माध्यमातून मी त्यांना मेसेज देतो. ह्या 10-15 दिवसात सगळं होणार. आमचे सगळे पक्षीय बैठक होईल आणि तेही या 15 दिवसात पार पडेल.